पेक्षा जास्त कलावती आणि त्यांनी शिवाजी महाराजांना दिलेली ही मानवंदना. ठाण्यातल्या कलांगण ट्रस्ट, पदन्यास नृत्यालय, डान्सिंग सोल, श्री गणराज नृत्य कला निकेतन, श्री गणेश नृत्य कला मंदिर, श्री मुद्रा कला निकेतन, नृत्य साधना प्रतिष्ठान, नृत्य दर्शन नृत्यालय या सगळ्या संस्थांच्या या विद्यार्थिनी. आणि आपण पाहिलं की कलेच्या क्षेत्रात भिंती नसतात, त्यामुळे ओ.पी. नय्यर यांनी प्रसिद्ध केलेल्या टांगा ठेक्यावर भरतनाट्यमही होऊ शकलं आणि कथ्थकसुद्धा. आणि त्या स्टाईलमध्ये सादर झाली शिवाजी महाराजांची स्तुतीपर गाणी. आपल्यामध्ये काही असेही कलावंत आहेत ज्यांना माहिती आहे की पुढच्या पिढीचं अभ्यासाचं माध्यमसुद्धा हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम असणार आहे. प्रत्येक पिढीचं असं स्वतःचं एक माध्यम असतं. आपल्या आधीच्या पिढीसाठी ते ऑडिओ माध्यम होतं, म्हणजे रेडिओचं. आपली पिढी पाहायला शिकली. आपल्या आधीची पिढी वाचत होती, पण यानंतरची पिढी पाहूनसुद्धा शिकणारच आहे. आणि त्यामुळे कार्टून फिल्म्समध्ये सुपर हिरोजचं कौतुक करणारी आपली पिढी पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगण्यासाठी जेव्हा अशा साधनांचा शोध घेईल तेव्हा त्याला काय सापडेल? ते काय सापडेल या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांचे आवडते दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी तयार केलं आहे. कारण ते शिव अष्टक घडवत आहेत. सुपर हिरोजचं एक 8 सीझन्सचं एकत्र असलेलं कार्टून वर्क किंवा मूवी वर्क आपण बिंज वॉच करू शकतो. मग आपल्याच शिवछत्रपतींचं असं एखादं अष्टक का असू नये? या पुढच्या पिढीसाठी ते सुपर हिरोज का ठरू नयेत? सुपर हिरोंच्या कुठल्या तरी फिक्शनल गोष्टी सांगण्यापेक्षा त्यांना या खऱ्या खुऱ्या घडलेल्या इतिहासातल्या गोष्टी शिव अष्टकामधनं पाहायला मिळणार आहेत. मला वाटतं हेच वेगळेपण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. सामान्यांना शिवाजी महाराजांनी मोठं केलं आणि मग सामान्यांनी शिवाजी महाराजांना मोठं केलं. सगळ्यांनी मिळून खूप मोठं कार्य केलं आणि त्यामुळेच आपण मेलो तरी चालेल, पण आपला पोशिंदा म्हणजे छत्रपती शिवराय जगले पाहिजेत असं वाटायला लागावं ही किमया छत्रपतींनी साधलेली होती. ऐतिहासिक संदर्भांच्या बद्दल आपण बोलतोच आहोत, पण ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास ऐतिहासिक संदर्भासह करण्यासाठी अनेक वर्ष या समारोह समितीतल्या कार्यकर्त्यांना आणि नवीन मुलांना मार्गदर्शन करणारे विद्याधर रायरीकर सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. पुण्याचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहेत आणि रायगड परिक्रमा ते नेहमी करतात. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने ते येतात आणि या ऐतिहासिक जागांचे ऐतिहासिक संदर्भ नवीन पिढीला सांगतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि राज्याभिषेक समारोह संस्थेच्या शांतनू खेडकरांना मी विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवरायांची तसबीर आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजित आपटे. शिवाजी महाराज हे नुसतं नाव नाही तर ती एक व्यक्ती आहे, एक विचार आहे, एक वृत्ती आहे. पण वेगवेगळ्या आजच्या युगातल्या क्षेत्रांमध्ये त्यांनी तयार केलेल्या गोष्टींचा कसा उपयोग होऊ शकतो किंवा त्याचं ॲप्लिकेशन कसं होऊ शकतं याचा अभ्यास करणारे अजित आपटे सर आज आपल्यासोबत आहेत. ज्या वेगवेगळ्या कविभूषणांचे छंद आपण इथे पाहिले ते जाणता राजामधला कविभूषणाची भूमिका ते जाणता राजा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून करतायत. आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं गुणगान ब्रजभाषेमध्ये लिहिणारे कविभूषण जाणता राजामध्ये ते साकारतात. त्याचबरोबर औरंगजेबाची भूमिका सुद्धा ते साकारतात. अनेक सरकारी समित्यांवर ते काम करतात आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मॅनेजमेंटच्या म्हणजे व्यवस्थापनाचा चिकित्सा अभ्यास या विषयावर त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे. त्याचबरोबर श्री शिवराय MBA फायनान्स, श्री शिवराय IAS आणि श्री शिवराय VP HRD या 3 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. या विषयावर 700हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत.
जाणता राजा आपणही पाहणार आहोत थोड्याच वेळामध्ये, पण त्या अगोदर मी अजित आपटे सरांना विनंती करते आणि शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य आपण साधतो आहोत, तर त्या दिनाचं महत्त्व आपल्याला त्यांनी सांगावं अशी मी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक शंतनूजी, त्यांचे सर्व स्वयंसेवक साथी आणि ठाणेकर बंधू भगिनींनी, मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. आत्तापर्यंत अनेक उत्तम कार्यक्रम इथे झालेले आणि तुम्ही सगळे ज्याची वाट बघताय, जाणता राजातला राज्याभिषेक, याच्यामध्ये मी उभा आहे. त्यामुळे माझी परिस्थिती मला माहिती आहे आणि शिवरायांच्या या राज्याभिषेकाच्या संबंधातले विचार, पार्श्वभूमी हे सगळं मला एक 10-12 मिनिटात सांगायचं आहे. ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत इथे जे शिवरायांचं गुणगान झालं ते सगळं योग्यच होतं. खरं तर त्यांचं वर्णन करायला, गुणगान करायला, माणसाचे समजून घ्यायला सुद्धा हयात कमी पडते, अशी परिस्थिती आहे. आणि सकाळपासनं 10 वाजल्यापासनं लोक काही ना काहीतरी कार्यक्रम बघतायत, ऐकतायत. त्याच्यामध्ये थोडासा माझा वेगळा सूर आहे की आत्तापर्यंत साधारण शिवरायांना दैवत्व देऊन संपूर्णपणे कार्यक्रमांच्या रचना झालेल्या. हे दैवत्व देणाऱ्यांच्या विषयी माझा कसलाही मतभेद नाही आहे, पण माझी दृष्टी थोडीशी वेगळी आहे. मी शिवरायांकडे कायम एक ग्रेट मॅन, एक मोठा माणूस म्हणून बघतो, देव म्हणून बघत नाही. ते न बघण्याचं एकच कारण आहे की आपण कोणालाही देव मानलं की त्यांचा अभ्यास करत नाही. आणि मला कायम शिवरायांचा विषयाबद्दल बघताना KG to PG हा सतत अभ्यासनीय माणूस आहे असं वाटत आलेलं आहे. मी त्यांच्यावरती PhD मिळवली, त्याचा उद्देशही तोच होता की एक वेगळं जे अंग आहे शिवाजी महाराजांचं, साधारणपणे स्वराज्यकर्ते शिवाजी याच्याबद्दल खूपच बोलून ऐकून झालेलं आहे गेले 100-200 वर्ष तरी. पण शिवराय हे सुराज्यकर्ते पण होते. याच्यावर म्हणजे सुराज्यकर्ते शिवाजी महाराज याच्यावरती मी जास्त फोकस करतो. आणि त्या दृष्टिकोनातून जसं भावनिक आहे, धार्मिक आहे, तसंच एक व्यवस्थापकीय ज्याला आपण म्हणतो की संघटनाची जी त्यांची दृष्टी आहे, लीडरशिप क्वालिटीज आहेत, तेही आपल्याला याच्यामधनं बघायचं आहे. आता आपल्या विषयाला मी सुरुवात करतो. त्याची पार्श्वभूमी जी आहे, पार्श्वभूमीची सुरुवात म्हणजे अनेक शतकं इस्लामी आक्रमकांची इथे जी होत होती आक्रमण, आणि त्यांना कमी जास्त प्रमाणात मिळत असणारं यश हे निश्चितपणे आहे. त्याची एक फार मोठी प्रतिक्रिया म्हणून शिवरायांचं सर्व कर्तृत्व घडलेलं आहे. आणि साधारण 1526 मध्ये म्हणजे पानिपतच्या पहिल्या 2 लढाया ज्या आहेत, त्याच्यानंतर मोगलांचं राज्य इथे प्रस्थापित झालं. त्याच्या अगोदर अनेक मुस्लिम शासक इथे राज्य करून गेले, पण सलगपणे 6-7 पिढ्या राज्य करणारं मोगल हे एकच घराणं होतं आणि त्याची सुरुवात बाबरांनी केली. आणि मी जे म्हटलं की एक फार मोठी प्रतिक्रिया शिवाजी महाराज ही होती, कारण बाबरांनी बाबरनामा या नावाचं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की आपल्याला उद्देशून तो असं म्हणतो की ये हिंदुस्थानी लोक जो है वो काले बंदर जैसे लोक हैं. तो म्हणतं की यांच्या प्रदेशामध्ये काही मजा नाही, यांच्या अन्नामध्ये काही गंमत नाही, यांच्याकडे फळफळावळ काही चांगलं नाही, यांचं पाणी चांगलं नाही. मग एक प्रश्न माझ्या मनात आला, रे मग तू आलास कशाला इथे? जर इथे काहीच नव्हतं, हे काले बंदर जैसे आम्ही होतो, तर तू आला कशाला इथे? तर अफगाणिस्तानामध्ये त्याचंही जगणं अवघड झालेलं होतं त्याच्या जातबाईंमुळे, आणि हिंदुस्थानातल्या पैशाच्या कीर्तीमुळे तो हिंदुस्थानात आला. त्याने जे काही लुटायचं ते लुटलं. पण तोच दृष्टिकोन आपल्याला असा दिसतो की समकालीन शिवाजी महाराजांच्या औरंगजेब आहे, त्याच्यामध्ये त्याचा सर्वोच्च आविष्कार आपल्याला दिसतो. कारण अकबरापर्यंत जरी मोगल साम्राज्य स्थिरावलं असलं तरी ते वैभवाला पोचलं आर्थिकदृष्ट्या, ते पोचलं ते शहाजहानच्या काळामध्ये. आणि मग औरंगजेबाला हा सगळा वारसा मिळालेला होता आणि गजवाई हिंद सारखं त्याचंही स्वप्न होतंच. आणि त्याला ही संस्कृती नको होती, हा धर्मही नको होता, आणि माणसंही आहे तशी स्वाभिमानाने उभी राहायला नको होती, आणि ही हवी होती. म्हणून शिवाजी महाराज, आणि तो एकाच काळामध्ये तो सगळा भाग येतो. पण याला एक वेगळी परंपरा आहे आपल्याकडे, ती विसरली जाते. म्हणून मी सांगतो की 71चं युद्ध हे 1000 वर्षांमध्ये भारतीयांनी मिळवलेला विजय वगैरे असंही उत्साहाच्या भरात बोललं जातं. पण याच्यामध्ये राणा प्रतापांची कारकीर्द, त्यानंतर आसाममधले अहोम,
त्याच्या शिवाजी महाराजांच्याही अगोदर, पण शिवाजी महाराजांना प्रेरक असं ठरलेलं विजयनगरचं साम्राज्य आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याचा अनेक वेळेला विसर पडतो. कारण आपण साधारण मूर्तीपूजा जसं उत्सवामध्ये दंग असतो, पण आपण अभ्यास करायचं टाळतो, म्हणजे इतिहासाचंही टाळतो. शिवाजी महाराजांचाही इतिहास आपल्याला फार काही बारकाईने माहिती असतो असं नाही. हे महाराजांना महाराष्ट्रामध्ये दैवत मानलं जातं, पण शिवरायांच्या विषयीची सर्वसाधारण जाणीव ही अफजल खानाच्या पोटापासून शाहिस्ते खानाच्या बोटापर्यंत वाया आग्रा एवढीच आहे. बाकी जे त्यांचं सुराज्यकर्ते असं जे रूप आहे, जे आपल्याला आपल्या भविष्यासाठी आवश्यक आहे. आतापर्यंत आपण रम्य भूतकाळ पाहिलेला आहे, पण आपला जर उज्ज्वल भविष्यकाळ पाहिजे असेल तर शिवाजी महाराजांच्या बाकी गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. त्याच्यासाठी सगळ्यात मोठं रोल मॉडेल ते स्वतःच आहेत, पण अभ्यास केला तर आहे, नाहीतर मग फक्त उत्सव यात्रा एवढ्यातच आपण अडकून पडू आणि जो खरा मोठेपणा आणि खरा उपयोग आपल्याला व्हायला पाहिजे तो होणार नाही. तो व्हावा म्हणून मी आता एक 5-7 मिनिटं आपली घेणार आहे. याच्यामध्ये जे राज्याभिषेकापर्यंत जे आले त्याच्या अगोदरचं मी तुम्हाला सांगतो की समाज म्हणून जी आपली मानसिकता होती तीही मोडावी लागलेली आहे. आधी बनली ती चुकीची. म्हणजे आपल्याला माहिती आहे की काशी हे आपलं सर्वोच्च धर्मपीठ होतं आणि काशीमध्ये आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा कृष्ण भट्ट शेष हा अकबराच्या काळामध्ये ब्राह्मण विद्वान होऊन गेला. त्यांनी शूद्राचार शिरोमणी या नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं प्रतिपादन केलं की हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये भारतामध्ये आता फक्त हिंदूंमध्ये ब्राह्मण आणि शूद्र हे 2च वर्ण अस्तित्वात आहेत, पण क्षत्रिय आणि वैश्य वर्ण काही अस्तित्वात नाही. त्यामुळे आता हिंदूंचा राजाच होणार नाही. हे पहिलं होतं, पण त्याला बरोबर विरोधी असं तत्वज्ञान होतं. ते सांगणारा दुसरा विद्वान ब्राह्मण होता, तो म्हणजे गागाभट्ट. आणि गागाभट्टांचा काय संबंध आहे राज्याभिषेकाशी हे आपल्याला सगळं माहिती आहे. आणि त्यांनी म्हणजे दुसऱ्या बाजूला आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की गागाभट्ट हे काही अचानक राज्याभिषेकाच्या वेळेला टपकलेले विद्वान नाही. राज्याभिषेकाच्या आधी 10 वर्ष हे शिवाजी महाराजांनी त्याचे शेणबी जातच त्याच्याबद्दल निर्वाळा द्यायला त्यांना बोलवलेलं होतं. ते धर्मसभा बोलावल्या जायच्या, त्यामुळे गागाभट्टांना बोलवलं आणि त्यांनी शेणबी जात निर्णय या नावाचा निर्णय दिला आपला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक शिवराय प्रशस्ती जोडलेली आहे. हे सगळं 1664 मधलं आहे, राज्याभिषेकाच्या आधीच्या 10 वर्षांमधलं आहे. म्हणजे सैद्धांतिक तयारी जी सुरू झालेली होती ती आपल्याला दिसतं की आधीपासून तयारी सुरू झालेली आहे. आणि मग त्याच्याबद्दल जे काही मग नंतर 1666चा शिवाजी महाराजांचा आग्र्याच्या भेटीचा प्रसंग आहे आणि तिथे महाराजांचं ध्येय तर होतंच, पण ते अधिक कडवेपणाने नक्की झालं की आता इथे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. औरंगजेबाला कुठल्याही प्रकारचं सहजीवन मान्य नाही. आणि मग शिवाजी महाराज कसे सुटून आले ते आपल्याला माहिती आहे, ते सांगण्याचं काही कारण पण नाही. पण त्याची प्रतिक्रिया म्हणून 1669 मध्ये औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं आणि तिथे साधारण 1 वर्षांनी मशीद बांधली. आणि मग तिथपासनं आपल्याला असं दिसतं की या 2 लोकांचे विरोध हे अतिशय ठळक होत गेले आणि मग कधीच कॉम्प्रोमाइज करण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. आणि मग त्यानंतर आपल्याला दिसतं की महाराजांची हुशारी आपल्याला कळते की ते तिथून खरं तर पळून आले, पण त्यांनी नंतर औरंगजेबाला जे पत्र लिहिलं ते म्हणले की माफ करा, मी आपला निरोप न घेता तिकडनं आलो. पण ह्याच्यातली मुत्सद्दीगिरी जी दिसते की सर्व पातळ्यावर महाराजांनी जे कौशल्य दाखवलेले, हे का दाखवलं की वरकरणी त्याची माफी का मागितली, तर त्यांची 8 माणसं तरी सुद्धा आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या ताब्यात होती. ती माणसं सुटण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांच्या पुढे एक प्रकारे माफी मागण्याचंही नाटक केलं, आपली माणसं सोडवून आणली. 4 वर्ष संपूर्णपणे युद्धाची तयारी केली आणि मग 70 पासून त्यांनी ठरवलं की आता फक्त चढाई आणि चढाई. म्हणजे दृष्टिकोनातले बदल हे सुद्धा आपण शिवाजी महाराजांना क्रेडिट द्यायला पाहिजे की युद्ध आजही झालं तरी लष्करी डावपेचामध्ये 2 प्रमुख डावपेच आहेत. एक म्हणजे किंवा थिअरी आहे की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि डिफेन्स इज द बेस्ट अटॅक. पण महाराजांनी 70 पासून अटॅक इज द डिफेन्स और अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हेच धोरण ठेवलं. हेच त्यांच्या सगळ्या शत्रूंनी ठेवलेलं होतं, तेच त्यांच्यावरती उठवलं. हा स्ट्रॅटेजिक बदल आहे आणि त्यातमध्ये त्यांनी कधी माघार घेतली नाही. आणि दुसरं की त्यांना आधीपासून माहिती होतं की औरंगजेब कधी ना कधीतरी आपल्याला संपवायला येणारच
आपलं पलायन हे काही त्याला पचवता येणार नाहीच आहे. 69 मध्ये ते काय मंदिर पाडलं, त्याच्यावरनं त्याची चुडूक दिसत होती. 1 वर्षांनी मथुरेचंही मंदिर त्यांनी पाडलं आणि तेव्हाच शिवाजी महाराजांची पूर्वतयारी पूर्ण झालेली होती आणि पहिला त्यांनी सिंहगड घेऊन सगळ्याच्या मोहिमेचा शुभारंभही केलेला होता. पण याच्यामध्ये आपल्याला दिसतं की प्रिन्सिपली आणि प्रॅक्टिकली दोन्ही बाबतीमध्ये महाराजांनी तयारी कशी केली हे आपल्याला बघण्यासारखं आहे. की त्यांनी आपल्या लोकांना त्यांनी एक आर्थिक कशी करता येते आणि आर्थिक नीतीने आपला सगळ्यात मोठा शत्रू हा आपल्याला कसा संपवता येतो, म्हणजे त्यातही धोरण असं आहे, असेन मी नसेन मी पण माझं ध्येय पूर्णच झालं पाहिजे. म्हणजे जे स्वराज्य मी निर्माण करतोय ते कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. याच्यासाठी त्यांनी काय केलं की किल्ल्यांमध्ये बरीच इन्व्हेस्टमेंट केली. त्यांच्या सहकाऱ्यांना काही ही दृष्टी कळली नाही. ते म्हटले महाराज आपण किल्ल्यांसाठी एवढा खर्च कशाला करतोय, म्हणजे साधारणपणे 2.25 लाख होत म्हणजे 7.5 लाख रुपये एवढी साधारण त्यांनी तरतूद केली त्या काळामध्ये. पण त्यांनी विचारलं की महाराज किल्ल्यांसाठी एवढा खर्च कशाला. महाराज म्हटले हा खर्च नाहीये, ही इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे ही भविष्यातली गुंतवणूक आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की आज भीतीस आपले दिमतीस, म्हणजे मी हे किल्ले 1.25 लाखाची योजना करून इन्व्हेस्टमेंट करून करणार काय आहे, तर मी आपले सगळे किल्ले हे बळकट करणार आहे. आणि त्याच्यावर त्यांनी प्रॉफिटिक म्हणजे आपल्या शत्रूच्या निपाताची योजना किती चोख बनवता येते हे त्यांनी एका याच्यात सांगितलं की आज मितीस आपले दिमतीस 350 किल्ले आहेत आणि यात इन्व्हेस्टमेंटमधून मी माझा प्रत्येक किल्ला 1 वर्ष तरी लढेल अशी तरतूद करून ठेवतोय. आणि 351 किल्ले आहेत आणि त्याच्यावर त्यांचं प्रॉफिटिक वाक्य आहे की आज ना उद्या औरंगजेब इकडे येणारच आहे, म्हणजे दिल्लींद्र आक्रमण करून येणारच आहे, कधी माहीत नाही पण येणारच आहे. मग आपण काय स्वराज्याचा उद्योग सोडून द्यायचा का, माघार घ्यायची का, बिलकुल नाही. तर त्याच्यावर मातच द्यायची. त्याच्यावर ते म्हणतात की 350 किल्ले आपल्या दिमतीस आहेत, 1 वर्ष प्रत्येक किल्ला लढे म्हटले औरंगजेबासारखी यांची उमर गुजरून जाईल. कारण 350 वर्ष कोणीच माणूस जगत नाही. म्हणजे आपल्या शत्रूच्या निपाताची किती योजना करता येते ते आपल्याला दिसतं. आणि नंतरही नुसतं आर्थिक योजना असं नाहीये. दुसरी गोष्ट आहे की एक पानिपतच्या युद्धाचा मी संदर्भ दिला, 3ऱ्या युद्धाचा मराठ्यांशी संबंध येतो, पण त्यातल्या पराभवाचं एक कारण आहे, म्हणजे ते आता शिवचरित्रानंतर घडलेली गोष्ट आहे आणि अगोदर यादवांच्याही बाबतीमध्ये घडलेली गोष्ट आहे. ती काय होती, म्हणजे मराठ्यांनी केलेल्या चुका काय आहेत कॉमन, म्हणजे 300-350 वर्षाच्या काळात की देअर वॉज नो सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. पण महाराजांनी या किल्ल्यांमध्ये एवढी गुंतवणूक केली पण तरी सुद्धा विचार असा केला की तरी देखील इथले किल्ले पडले तर आपल्यासाठी सेकंड लाईन ऑफ डिफेन्स पाहिजे. त्यामुळे त्यांनी जिंजीचा किल्ला विकत घेतला आहे. लक्षात घ्या विकत का घेतला तर टाइम इज मनी, की आपण 35,000 सैन्यानिशी कर्नाटकमध्ये आहोत, तिथला किल्ला आपल्याला घ्यायचा आहे. जर आपण तो लढवत बसलो तर आपल्याला सहजपणे 8-15 दिवस जातील आणि 35,000चा खर्च किती होईल, सहज 1,00,000-1.5 लाख रुपये होईल. त्याऐवजी त्यांनी त्या किल्लेदाराला 50,000 रुपये दिले आणि तो किल्ला विकत घेतला, जे महाराजांचं धोरण नाही. पण इथे धोरणाला अपवादही केला. आणि तुम्ही बघा याच जिंजीच्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांचे प्राण वाचवले आणि मराठी स्वराज्यही वाचले. आणि दुसरं की या नीतीचा फायदा काय झाला तुम्ही बघा, म्हणजे अगदी व्यावहारिक त्याचा विचार आहे त्याच्या पाठीमागे. कारण आग्र्याला जेव्हा महाराज गेले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की औरंगजेब ज्या वेळेला बाहेर निघतो स्वारीसाठी, आक्रमणासाठी कोणावरही, तरी साधारणपणे त्याच्याबरोबर 10-12 लाख खाणारी तोंड असतात. म्हणजे 7-1 लाखाचं सैन्य असतं, बाकी बाजार बुडगे असतात लाखभर लोक आणि शिवाय हजारो जनावरं असतात. मग त्याच्यामध्ये घोडे आहेत, उंट आहेत, बैल आहेत, हत्ती आहेत, सगळं आहे. असं मिळून त्यांनी विचार केला की जरी मोगल आपल्यापेक्षा आर्थिक ताकदीमध्ये खूप भारी असले तरी एक तर ही दुर्ग नीती आहे आणि त्यांना औरंगजेबाचं एकूण सगळं मॅग्निट्यूड माहीत होतं की एवढंच ज्या वेळेला माणसं आणि काय प्राणी किंवा साधनं घेऊन माणूस व्यवहार करतो किंवा आक्रमण करतो त्यावेळेला आणि मोगलांची सुस्त गती प्रत्येक बाबतीमध्ये, याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की याला इतकं जर आपण फिरायला लावलं, म्हणजे आग्र्याहून तो येणार, आग्रा टू रायगड, रायगड टू जिंजी अँड बॅक, एवढं जर आपण त्याला फिरायला लावलं त्याचा कोट्यवधीचा खर्च होईल आणि ज्याला आपण म्हणतो की मोगलांचा आर्थिक कणा मोडेल
आणि नंतर त्यांचं राज्य मोडकळीला येईल. आता हे करताना माणसंही जमवणं चाललेलं आहे, स्वतःचेही रिसोर्सेस वाढवणं चाललंय, इन्व्हेस्टमेंट पण चाललेली आहे, दोस्त मिळवण्याची खटपट चालू आहे. म्हणजे त्यांनी त्याच्यात इतर त्रास द्यायला आपण की छत्रसाल बुंदेला सारख्या लोकांमधनं त्यांनी हिंदवी स्वराज्याचं एक एक्सटेन्शन सुद्धा तयार केलं आणि त्यांनी अक्षरशः औरंगजेबाच्या नाकाखाली छत्रसाल बुंदेलाने स्वतःचं राज्य निर्माण केलं. राज्याभिषेकाच्या वेळेला सुद्धा त्यांनी अखिल भारतीय कीर्ती असणाऱ्या गागा भट्टांनाच बोलवलं. वैयक्तिक परिचय होताच, पण त्यांना बोलवलं कारण एक अखिल भारतातल्या हिंदूंना एक जाणीव होईल की आपण सगळे मिळून काहीतरी काम करतो. शिवाजी महाराज दख्खनमधले आणि गागा भट्ट उत्तरेतला किंवा छत्रसाल बुंदेला उत्तरेतला, कविभूषण उत्तरेतला, या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी जो अखिल भारतीय संदेश दिला तो मात्र औरंगजेबाला बरोबर समजला. त्यावेळी आपल्याला असं दिसतंय की बाकी कोणाच्याही नादी न लागताना महाराजांच्या जाळ्यात औरंगजेब अचूक फसत गेला. आणि याचा अगदी थोडक्यात सांगतो धावता की ज्या वेळेला 1681 मध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला असं वाटलं की आपल्याकडे आता त्याच्यावर आपल्याला हल्ला करायला पाहिजे आणि आग्र्याहून सुटकेचा बदला घेतला पाहिजे, राज्याभिषेकाचा बदला घेतला पाहिजे आणि हिंदूंचं स्वराज्य पहिल्यांदा मोडलं पाहिजे, कारण इट हॅज प्रूव्ड टू बी ए मोटिवेटिंग फॅक्टर्स फॉर अदर हिंदूज. आणि म्हणून तो सगळं सोडून इकडे आलेला आहे. आणि तुम्हाला दिसतं की उलट सुलट 27 वर्ष फिरण्याच्या नादामध्ये औरंगजेबाने येताना स्वतःचा खजिना बरोबर आणलेला होता, तो संपला. मग त्यांनी आपल्या बापाचा म्हणजे शहाजहान बादशाहचा खजिना आणला, कारण मोगल बादशाहांकडे अकबरापासून अशी परंपरा होती की प्रत्येक बादशहाने स्वतःचा खजिना वेगळा निर्माण करायचा. मग जहांगीर शहाजहानचाही संपला म्हणून जहांगीरचाही खजिना मागवला, शेवटचा अकबराचाही खजिना मागवला, तो पैसाही संपला आणि औरंगजेबाचं जीवनही संपलं. आणि तुम्ही बघा की याच्यामुळे बादशाह 26 वर्ष इकडे राहतो, या दुर्गनीतीमुळे तो उलटा सुलटा फिरत राहिलेला आहे, त्याला यश मिळालेलं नाही. दोन्ही शाह्या त्यांनी बुडवलेल्या आहेत. म्हणजे आदिलशाही बुडली, कुतुबशाही बुडली 1.5 वर्षाच्या नादात, पण 26 वर्ष घालूनही त्यांनी मराठ्यांचं राज्य तो बुडवू शकला नाही. आणि त्याचा परिणाम तुम्ही बघा की हे का झालं आणि पुढचंही का झालं ते जास्त महत्वाचं आहे. की मोगलांचा आर्थिक सगळा कणा मोडला, त्यामुळे त्यांची आर्थिक बाबतीमध्ये पुढे हालचाल करण्याची क्षमता संपली आणि बादशाह 26 वर्ष दख्खनमध्ये अडकल्यामुळे उत्तरेतली पद गेली. आणि आपल्याला असं दिसतं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 100 वर्षाच्या आत मोगल बादशाह हा मराठ्यांचा पेन्शनर झालेला आहे. म्हणजे स्ट्रॅटेजी काय असते की फायनान्शियल स्ट्रॅटेजी तुम्ही मिलिटरी सक्सेस कसं मिळवू शकता हे सुद्धा शिवाजी महाराजांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे. आणि अनेक गोष्टी आहेत. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला प्रशासकीय जर बोलायला गेलं तर तुम्ही पहा की अष्टप्रधान आपण सगळे म्हणतो, पण या अष्टप्रधानांची रचना जर तुम्ही बघितली तर त्याच्यामधल्या 8 मध्ये शिवाजी महाराज हे जगातले एक सर्वोत्कृष्ट सेनापती असताना सुद्धा या अष्टप्रधानामध्ये 8तले 7 लोक हे सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनशी संबंधित आहेत. फक्त एकच सेनापती हा लष्करी बाण्याचा माणूस आहे. हे का तर मला स्वराज्य हे फक्त माझी पहिली पायरी आहे, मला सुराज्य निर्माण करायचं आहे, दॅट्स द फायनल स्टेप. त्याच्यासाठी आवश्यक म्हणून मला स्वराज्य पाहिजे आहे, पण स्वराज्य हे माझं अंतिम ध्येय नाहीये, सुराज्य हे माझं अंतिम ध्येय आहे. कारण कुठल्याही स्वराज्याचं सुराज्य झालं नाही तर असलेलं राजकीय स्वराज्य टिकत नाही. म्हणजे एवढी जाण असलेला हा माणूस आहे. मग त्यामुळे 8तले 7 माणसं सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधली काय आहेत आणि सर्वोच्च स्थान सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनच्या माणसाला का आहे, म्हणजे पंतप्रधानाला का आहे, तर लोकसुख हे फक्त मुलकी व्यवस्थेवरच अवलंबून असतं, लष्कराचा त्याच्याशी काही संबंध नसतो. तुम्ही बघा की सगळ्यात अधिकार कोणाला आहेत महाराजांच्या नंतर तर मोरोपंत पिंगळ्यांना आहे, पंतप्रधानाला आहे. त्यांना 15,000 वार्षिक होन एवढा पगार आहे आणि सेनापतीला 12,000 होन एवढाच पगार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये 25% फरक आहे. आणि हे करताना का असं केलेलं आहे तुम्ही बघा. बसताना सुद्धा उजव्या बाजूला म्हणजे महत्वाच्या बाजूला कोण बसणार, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनचा मुख्य बसणार, पैसे जमवणारी माणसं बसणार आणि डाव्या हाताला सेनापती बसणार. कारण सुराज्य करायचं असेल तर लष्कराचा काही उपयोग नसतो,
हे आपल्याला भारत आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून कळतं. आपल्याकडे सुद्धा आज मिलिटरी याला जे कोणी असतील म्हणजे तिन्ही दलं असतील त्यांच्या सगळ्या प्रमुखांना म्हणून सुद्धा सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनची परवानगी असल्याशिवाय या घडीला सुद्धा आक्रमण करता येत नाही, युद्ध जाहीर करता येत नाही, युद्ध थांबवता येत नाही किंवा युद्धाच्या वाटाघाटी सुद्धा करता येत नाहीत. आणि आज अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्व प्रगत देशांमध्ये हीच पद्धत आहे आणि हीच पद्धत शिवाजी महाराज 350 वर्षांपूर्वी राबवत. ही सुराज्य करता म्हणजे सुराज्याचा ध्यास घेतल्यानंतर 8तले 7 लोक म्हणजे एक लष्करी बाण्याचा तो त्यांच्या सगळ्यात जवळचा असला पाहिजे. कारण आपण म्हणतो की महाराजांचा लौकिक हा सर्वश्रेष्ठ सेनापती म्हणून आहे, पण त्यांचं खरं महत्वाचं अंग आहे ते सुराज्याकडे आहे. तुम्हाला आजही सांगतो की सुराज्याच्या योजना काय आहेत. म्हणजे की या देशामध्ये ज्ञात इतिहासामध्ये स्वतःच्या मृत सैनिकांच्या विधवांना पेन्शन देणारा हा पहिला राज्यकर्ता आहे. हे आपल्याला माहित नसतं, पण हे माहिती असायला पाहिजे की आपल्याला स्वराज्य मिळाल्यानंतर 47 साली सोशल सिक्युरिटी लेजिस्लेशन खाली पेन्शन ऍक्ट करण्यासाठी 7-8 वर्ष गेली. लोकशाही देशात सुद्धा गेली. महाराजांना कुठलाही मतदारसंघ सांभाळायचा नव्हता, ते स्वतःच्या तलवारीच्या जोरावर राज्य करत होते, पण तरी सुद्धा त्यांनी त्या योजना केलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो की आजही 350 वर्षानंतर आपण त्यांच्याच राज्याभिषेकासाठी एकत्र आलोय. आणि आता सुद्धा 2-4 महिन्यांनी जी काही कुठल्याही शाळेमध्ये स्नेहसंमेलनं होतील त्याच्यातल्या फॅशन ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये शिवाजी महाराजांचं सोंग मुलगा किंवा मुलगी घेणारच आहे. अजून बघा की स्ट्रॅटेजी या दृष्टीने तुम्ही पहा की धार्मिक बघितलं अँगल सगळ्या दृष्टीने बघितलं, पण राज्याभिषेकाचा मुहूर्त कुठला आहे की आपल्याला ते आजही आपले का वाटतात ते बघा की राज्याभिषेकाचा मुहूर्त हा पावसाळ्याच्या तोंडावरचा आहे. म्हणजे आपल्या सगळ्या शत्रूंना जास्तीत जास्त गैरसोयीच्या सीझनच्या अगोदर राज्याभिषेक आहे की त्यांना कळून तयारी करून ते आपल्यावर आक्रमण करून येताना पावसाळा सुरू झालेला असेल, त्यामुळे त्याला आक्रमण करणं शक्य होणार नाही. आणि आपली जी बहुसंख्य रयत आहे त्यांना आपला शेतीचा हंगाम या युद्धामुळे वाया घालवावा लागणार नाही. तुम्ही दुसऱ्या पुरंदर लढाईची जे तह जो झालेला आहे तोही जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच झालेला आहे. कारण त्यामुळे पुरंदरवरचे उरलेले सैनिकही वाचले आणि मोगलांचा धुडगूस थांबल्यामुळे पुढचा शेतीचा हंगाम जो महाराष्ट्रामध्ये आजही खरीपाचा हंगामच सगळ्यात महत्वाचा आहे, कारण पावसाच्या पाण्यावरच आज आपली बहुतेक शेती अवलंबून आहे, ते शेती करण्याची संपूर्ण सुविधा त्यांनी आपल्या रयतेला मिळवून दिलेली आहे. म्हणजे एक काम करताना एक माणूस एका दगडात किती पक्षी मारू शकतो हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं. आणि आधी अशाही प्रकारे कोणाचा राज्याभिषेक होणार आहे ते बऱ्याच लोकांना नक्की माहीत होतं, पण तरी बाहेरच्या लोकांना असा संभ्रम होता की कोणाचा राज्याभिषेक होणार आहे काय माहिती. राज्याभिषेकाची तयारी चालू आहे, पण असं म्हणतात की म्हणजे फॉरेनर्सनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे की ते म्हणतात की त्यांच्याकडे एक निजामशाहीचं पोरगं पण आहे, कदाचित त्याचाही ते राज्याभिषेक करतील. म्हणजे अफवा पसरवण्याची सुद्धा किती ताकद त्यांच्याकडे होती आपल्या फेवरमध्ये पसरवण्याची, हेही आपल्याला लक्षात येतं. काम करताना कितीतरी गोष्टींचं जे काही नियोजन आहे ते आपल्याला यामध्ये लक्षात येतं. यास आपल्याला शिवाजी महाराजांचा फायदा घेण्याचा भविष्यात उपयोग आहे. कारण आजही तुम्ही लक्षात घ्या की अफजल खानाची कहाणी खूप छान आहे, प्रेरक आहे, कायमसाठी प्रेरक आहे, पण आपल्यासाठी त्या कहाणीचा काहीच उपयोग नाही. कारण आपल्यावर कुठला अफजल खान चालून येणार आहे. अफजल खान सुद्धा चालून जातो शिवाजी महाराजांसारख्या माणसावरच चालून जातो. पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की महाराजांचा अर्थविवेक हा आपल्याला कायम घेण्यासारखा आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विवेक आहे हा आपल्याला कायम घेण्यासारखा आहे. आणि HRD म्हणजे मनुष्य संसाधन किंवा त्याचा विकास हे सुद्धा आपल्याला घेण्यासारखं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तानाजी मालुसरे यांच्या बाबतीमध्ये आहे की आज ज्याला म्हणतात की जॉब रोटेशन आणि जी आत्ताची नवीन संकल्पना आहे 10-20 वर्षातली असं बोललं जातं, पण याच तानाजीला युद्धकाळ नसताना म्हणजे पावसाळा असताना त्यांनी संगमेश्वर जवळ
रस्ते दुरुस्तीच्या कामावरती ओव्हरसियर म्हणून काम करायला सांगितलंय आणि तानाजींनी ते आनंदाने केलेलं आहे. त्यामुळेच आणि मग औरंगजेबाची प्रतिक्रिया काय होती ती आपल्याला माहिती आहे की राज्याभिषेक झाल्यानंतर तो केवळ हताश उदास झाला आणि अक्षरशः रडकुंडीला आला हेही आपल्याला माहिती आहे. पण दुसरं एक सांगतो की नंतरचं एक सांगतो ते औरंगजेब समकालीन आहे. इंग्रजांचं शिवाजी महाराजांच्या विषयी काय म्हणणं होतं ते आपण ऐकूया. ते आपल्याला आजही उपयोगी आहे आपल्या उद्यासाठी. फिलिप्स मॅसन नावाचा एक डिफेन्स सेक्रेटरी किंवा वॉर सेक्रेटरी हा शेवटच्या ब्रिटिशांच्या काळामध्ये होता 47 सालच्या दरम्यान. त्याला एक कुतूहल होतं की आपल्या इंग्रज लोकांनी इतक्या लांबनं येऊन या देशावरती राज्य मिळवलं कसं आणि दुसरं म्हणजे ते ताब्यात ठेवलं कसं. या दोन गोष्टींची त्याला उत्सुकता होती आणि तो म्हटला की त्यासाठी आपण या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करू जो आपण आजही करत नाही पण त्या ब्रिटिश माणसांनी केला. त्याच्या प्रश्नासाठी केला. त्याने प्रश्नाचं उत्तर शोधलं आपल्या इतिहासातून आणि मग त्यांनी असं म्हटलं त्या पुस्तकामध्ये की तो म्हटला की या देशाच्या इतिहासामध्ये 5-1 हजार राज्यकर्ते होऊन गेले पण त्याच्यामध्ये मला केवळ 3च राज्यकर्त्यांनी प्रभावित केले. क्रमांक 3 अकबर, क्रमांक 2 महाराजा रणजित सिंह आणि क्रमांक 1 शिवाजी महाराज. त्याची कारणही तो देतो, लॉजिकल बोलतो. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की सैन्य हे पोटावर चालतं हे कळणारा आणि हयातभर जमणारा हा एकमेव राज्यकर्ता आणि राष्ट्रवाद म्हणजे नेमकी काय गोष्ट आहे त्याची याच राजाला कल्पना होती. बाकी सर्व राजांमध्ये त्याचा अभाव होता म्हणून हा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता. आणि पुढे तो जो असं म्हणतो की हा माणूस म्हणजे शिवाजी महाराज अजून 5 वर्ष जगला असता तर आम्हाला इथे राज्य कधीही करता आलं नसतं. आणि पुढचं तो अजून एक सांगतो जे आपल्या उद्यासाठी महत्वाचं आहे. तो असं म्हणतो की इथले लोक यांना विसरले म्हणून ते पारतंत्र्यात गेले. म्हणूनच आजही शिवाजी महाराज की जय. थांबतो. शिवाजी महाराजांचं राज्य हे त्यांचं एकट्याचं नव्हतं कारण त्यांनी स्वतःच्या खजिन्यामध्ये वाढ व्हावी किंवा स्वतःचं धन वाढावं म्हणून कधीच काही केलं नाही. सर्वसामान्य जनतेने त्यांना साथ दिली आणि त्यामुळे ते रयतेचा राजा झाले आणि राज्य रयतेचं झालं. इतका वेळ आपण फक्त रंगमंचावर वेगवेगळ्या प्रकारची प्रस्तुती पाहत होतो पण आता जी प्रस्तुती आपल्यासमोर होणार आहे ती अगदी आपल्याजवळ संपूर्ण नाट्यगृहामध्ये आपण अनुभवू शकणार आहोत. सकाळपासून आपण जी स्तवनं जी स्तुतीपर गाणी ऐकतो आहोत त्यांच्यामध्ये सहभागी होण्याची संधी आता तुम्हाला मिळणार आहे. श्रीपती भूपती हे गाणं आपल्याला माहीतच आहे. शिव अष्टकामधले 5 चित्रपट ऑलरेडी आलेले असल्यामुळे आपल्याकडे शिव काळाबद्दलची इतिहासाबद्दलची त्यातल्या प्रत्येक घटनेबद्दलची भरपूर गाणी आता आहेत. पण यातल्यापैकी एका कलाकृतीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी सुद्धा आता तुम्हाला मिळणार आहे. या कलाकृतीमध्ये मगाशी जी शिवनृत्यधारा आपल्यासमोर इथे नाटिका सादर झाली त्यातले सर्व 70च्या 70 कलावंत असणार आहेत. तेव्हा आता आपण तयार होऊया एका अशा प्रत्यक्ष अनुभूतीसाठी आणि श्रीपती भूपती ही रचना आपण स्वतः सहभाग घेऊन आनंदाने साजरी करूया.
EH9897 ही स्विफ्ट गाडी ज्यांची असेल त्यांनी कृपया ती पार्किंगमध्ये जाऊन हलवा, कारण त्याच्या पुढे एक गाडी अडकलेली आहे. आणि या वर्तमानातल्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आता एक अजून असं वळण येणार आहे की आपण ऐकणार आहोत शिवपसायदान. पसायदान ज्ञानेश्वर माऊलींचं आपल्याला माहीतच आहे, पण शिवाजी महाराजांच्यासाठी रचलेलं हे शिवपसायदान आपल्या समोर सादर करत आहेत कोल्हापूरचे प्रसिद्ध शाहीर कृष्णा पाटील. सर्वांनाच विनंती आहे, सर्वांनी आहे या ठिकाणी उभं राहायचं. ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या विश्वासाठी पसायदान लिहिलं, पण कोल्हापूरचे शिवशाही राजू राऊत यांनी आपल्या लिखाणातून या पसायदानामध्ये महाराजांची गरज का आहे, महाराजांनी परत कशासाठी यावं, एक मागणं मागितलेलं आहे. तेव्हा सर्वांनी शांततेत ही पसायदान ऐकायचं आहे आणि यातून काहीतरी विचार घेऊन आपण आपल्या घरी जायचं. सर्वांनी शांत राहा. आता रायरेश्वरे देवे हेची दान आम्हा द्यावे, निशिदिन तव गान स्तवावे. शिवभारत हे सकल जन तुलान पूर्ण जाणती, तयास येव ऐकोणी प्रचिती. कळो कवरणी जडो प्रीती तुझिया ठाई. तव धैर्य शौर्य तेज आम्हा दे, देव देश धर्माची जाण दे. कठीण समयी याद दे, जगदंबेची कृपा करावी हो सत्वर. हे शिव प्रभो तुम्ही चरणुपवर, पिढी बनो नीतिशीलवान तुम्हा सारखी. चला उठा प्रभू लव करी, अवतार घ्या पुन्हा भूवरी. वाट पाहते रायरी तुमचीच की, वाढला जगी हाकार. लाचार जन शोषिती अत्याचार, देण्यात या तेजस्वी विचार. एकी रे राजा, हे राजा तू यायला हवे, कैकपेच हे जगी नवे. कायदे शिकवाया हवे शिवशाहीचे, तुझ विनया घडी सुचेना तुझी बुटी औषधना जडी. विनवी ही शाहिरी खडी तुलाच राजा. एथ म्हणे श्री रायरेश्वरा हो, सारा महाराष्ट्र गातो तुम्ही ध्यानी घ्यावो. धन्य जाहलो गाऊनी जगी, धन्य जाहलो गाऊनी जगी. शिवकीर्ती गाथा, शिवकीर्ती गाथा, शिवकीर्ती गाथा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. जाणता राजा सुद्धा अनुभवणार आहोत इथेच याच प्रेक्षागृहामध्ये बसून. पण त्यापूर्वी ज्या 70 कलावतींनी आपल्यासमोर इतकी सुंदर नाटिका सादर केली, त्या सर्व नृत्य कला शिकवणाऱ्या गुरूंना आपण
इथे व्यासपीठावर बोलवून सन्मानित करणार आहोत. आणि त्यासाठी मी आमंत्रित करते पितांबरी आशिदा इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याचबरोबर TGSB बँक, जी राज्याभिषेक समारोह समितीच्या सर्व उपक्रमांना खूप मदत करत असते, त्या TGSB बँकेचे चेअरमन श्री शरद गांगल सर आणि अश्विनी बापट मॅडम यांना. आणि त्याचबरोबर मी आमंत्रित करते कलांगण ट्रस्टच्या डॉक्टर सौ पल्लवी नाईक, पदन्यास नृत्यालय या संस्थेच्या नृत्यविशारद सौ मेधा शानबाग मॅडम, डान्सिंग सोलच्या सौ कोमल गुजराती मॅडम, श्री गणराज नृत्यकला निकेतनच्या नृत्यालंकार सौ मनाली मुकुंदराज देव, श्री गणेश नृत्यकला मंदिरच्या गुरु डॉक्टर सौ मंजिरी देव, श्री मुद्रा कला निकेतनच्या नृत्यालंकार सौ वर्षा कोल्हटकर, नृत्य साधना प्रतिष्ठानच्या नृत्यालंकार सौ प्रज्ञा बोरे आणि नृत्य दर्शन नृत्यालयाच्या नृत्यालंकार सौ दर्शना कामेरकर. सर्वांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि एक छोटासा सन्मान स्वीकारावा. एक एक विद्यार्थी घडवण्यासाठी या सर्व गुरूंनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ही शिवनृत्यधारा नाटिका आपल्यासमोर साकारलेली आहे. राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे सर्वप्रथम शंतनू सर, मी तुम्हाला विनंती करते की शरद गांगल सरांचं छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर देऊन स्वागत करावं. आणि शरद गांगल सरांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान करावा संस्थेतर्फे श्री गणेश नृत्यकला मंदिरच्या गुरु डॉक्टर सौ मंजिरी देवी यांचं सर्वप्रथम. श्री मुद्रा कला निकेतनच्या नृत्यालंकार सौ वर्षा कोल्हटकर यांचं. श्री गणराज नृत्यकला निकेतनच्या नृत्यालंकार सौ मनाली मुकुंदराज देव यांचं. आणि कलांगण ट्रस्टच्या डॉक्टर सौ पल्लवी नाईक यांचं. त्यांचं सुंदर निवेदन सुद्धा आपण ऐकलं होतं या नाटिकेदरम्यान. मी अश्विनी बापट मॅडमना विनंती करते की त्यांनी डान्सिंग सोल या संस्थेच्या सौ कोमल गुजराती यांचं तस्वीर देऊन त्यांचा सन्मान करावा. नृत्य साधना प्रतिष्ठानच्या नृत्यालंकार सौ प्रज्ञा बोरे यांचाही. टाळ्यांचा आवाज कमी येतोय म्हणजे. आणि नृत्य दर्शन नृत्यालयाच्या नृत्यालंकार सौ दर्शना कामेरकर यांचं. त्याचबरोबर पदन्यास नृत्यालयाच्या नृत्यविशारद सौ मेधा शानबाग यांचाही त्यांनी सन्मान करावा अशी मी विनंती करते. त्यांनी सादर केलेल्या पाळण्यासोबत प्रत्येक जण आपल्या मनातल्या मनात बाळ शिवबाला जोडवत होता. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. आणि आता आपण सर्वजण सज्ज होऊया. शिवराज्याभिषेकाचा सोहळा म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा त्या प्रत्यक्ष तिथीचा सोहळा याच रंगमंचावर इथं अनुभवण्यासाठी सर्व गुरूंना मी विनंती करते. हॅलो, नमस्कार. 2 मिनिट. सर्वांच्या वतीने वर्षाताई आपल्याशी बोलतायत, संवाद साधतायत. नमस्कार. एक अतिशय सुंदर सोहळा, त्याचा अनुभव आपण सगळेजण दिवसभर घेतोय आणि आता
डॉक्टर अजित आपट्यांच्यामुळे त्या सोहळ्याच्या मागचा नेमका अर्थ आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोचलाय. शिवरायांच्या आयुष्यातील अनेक घटना नृत्यामधनं सादर करण्याचा आम्हाला या इथे सन्मान मिळाला आणि माझ्या गुरूंच्या बरोबर मला माझ्या विद्यार्थिनींना स्टेजवरती बोलवता आलं. अशा दोन्ही गोष्टींचा मला स्वतःला आनंद होतोय, पण आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद आहे. आणि याचे आयोजक, या आयोजकांनी अतिशय थॉटफुल विचार करून एक एक कला, त्या कलेच्या माध्यमातून शिवाजी महाराज आपल्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. सेक्सॅफोन असू दे, शाहीर असू देत, आणि त्याच्यामुळे ह्या एक विचाराच्या साठी सुद्धा या सगळ्या आयोजकांना अतिशय अभिनंदन त्यांचं आणि आमच्या सगळ्यांच्या प्रत्येक धन्यवाद. नमस्कार. 2 चुका ज्या झाल्यात त्या करेक्ट करतो. ज्यांचे भार पेलायची ताकद असते त्यांचेच आपण आभार मानतो, पण सकाळपासून या सूत्रसंचालनाचा, निवेदनाचा ज्या दोघांनी आपला भार पेललाय पूर्ण आणि तुमच्यापर्यंत पोवाड्याचे विचार किंवा बाकी सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पोहोचवले, इतिहासाचा अभ्यास करून त्यांनी खास केलं, त्या दोघांचा सत्कार करायचा मी वर्षाताईंना विनंती करतो. प्रथमेश सप्रे, ज्याने आमच्या संस्थेची एक धडाडती तोफ आहे, त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो वर्षाताईंना. वाट बघते नावाची ती मानसी आंबडेकर, तिला मी विनंती करतो की स्टेजवर यावं. वर्षाताईंना विनंती करतो सत्कार करावा. धन्यवाद. कोणी जाऊ नका, आपण ज्याची वाट बघतो तो राज्याभिषेक सोहळा फक्त 2 मिनिटात सुरू होतोय. धन्यवाद. खूप भरून येते तुम्ही सर्वांचं एवढं जिव्हाळ्याने या कार्यक्रमात सहभागी होणं सुद्धा अतिशय प्रेरणा देणार आहे आणि आमच्या सगळ्यांची जिद्द वाढवणार आहे, उमेद वाढवणार आहे. शिवराज्याभिषेक हा मराठ्यांच्या इतिहासातला सर्वात विशेष असा दिवस होता. या दिवसांनी काय घडवलं किंवा हा दिवस जवळ येणार म्हणून काय घडत होतं हे कवी भूषणाने लिहून ठेवलेलं आहे. फिरंगने फिकिरियो हदसनी हबसाने भूषण भनत को सोबत न कवी है. बीजापुर विपति भी डरे सुनी भाजे सब दिल्ली दर गाह बिच परी खर भरी है. राजन के राज सब साहन के सिर ताज आज शिव राजपात शाही चित्त धरी है. बलख बुखारे का समीर लो पुरी पुकार धाम धाम धूम धाम रूम साम परी है. असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. याचा अर्थ सर्व राज्यांमध्ये श्रेष्ठ आणि बादशहांमध्ये वरिष्ठ अशा शिवाजी महाराजांनी राजा होण्याची इच्छा प्रकट केली. त्यामुळे फिरंगी हे काळजीने आणि हबशी हे भीतीमुळे घटकाभर सुद्धा झोप घेऊ शकत नव्हते. विजापुरावर कोसळलेला अनर्थ ऐकून सगळे लोक पळून गेले आणि तिकडे दिल्ली दरबारात खळबळ उडून गेली. इतकंच नव्हे तर बलख, बुखारा आणि रुमशापर्यंत, काश्मीरच्या पुढे रुमशापर्यंत ठिकठिकाणी धामधूम उडून गेलेली आहे. हा हलकल्लोळ का माजला तर एकानं ठरवलं की आता हे राज्य माझं, ही भूमी माझी आणि याचा मी संरक्षण करता होणार आहे. या राज्याभिषेकाला प्रत्यक्ष अनुभवूया या जाणता राजाच्या संचातल्या या सादरीकरणानं. याच वर्षातल्या जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांमध्ये या संचानं राज्य शासनाच्या मदतीने 17 जिल्ह्यांमध्ये एकूण 72 कार्यक्रमांचा टप्पा महाराष्ट्र दौरा करून ओलांडलेला आहे. आपण सर्वजण ही अनुभूती आता प्रत्यक्ष घेऊया.
चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने। ये हैं हमारे मामूजा मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादी कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई। सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी। ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों की मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए। ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर। शिवाजी सूरत आए तो सूरत से दुम दबा करके भाग गए। ये है हबशी फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने। बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये हैं हमारे कारतलब खां, ये नामदार खां, ये तुर्कताज खां, ये बूंदी महाराज हाउसी हाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहार। तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाकी, उज्बेकी और फिरंगी फौज बंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई? हमारी तरह फौज, गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? मालूम है तुम्हें शहजादे? शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी खाक है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादी, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, औरत, मजहबी गुलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं। हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो, कुछ भी हो, मगर है तो हमारा दुश्मन, हमें उसे नेस्तो नाबूद करना है, अपनी पूरी ताकत लगाकर उससे जूझना है। यही खुदा का हुक्म है।
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी मंगल दिवस समस्त हिंदूंच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा हा क्षण. रायगडावर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन झळाळू लागले होते. हिंदुस्थानच्या इंद्रप्रस्थ, देवगिरी, चितोड, विजयनगर इत्यादी सर्व भंगलेल्या सिंहासनाच्या जखमा रायगडावर बुजल्या जात होत्या आणि सर्व बादशहांना नामोहरम करून शिवराय राजे आज शिवछत्रपती होत आहेत. कशाशी तुलना करावी या स्वातंत्र्याच्या आनंदाची? अमृतपानाशी, कल्पवृक्षाच्या छायाछत्राशी की इंद्रसभेतील वैभवाशी? हे सर्व आनंद या सार्वभौमत्वाच्या आनंदामुळे अगदीच किरकोळ होते. आमचा राजा, आमची सेना, आमचे आरमार, आमचा ध्वज, आमचे प्रधान मंडळ, आमची भूमी, आमचे पाणी आणि आकाश आज सिंहासनाधीश्वर होणार आहेत. हा आनंद तोडण्यास स्वर्गीय इंद्रधनुष्याचाच तराजू हवा आणि पारडी हवी, ती सुद्धा इंद्रसभा आणि नंदनवनाचीच. आणि या शिवराज्याभिषेकाचा आणि स्वर्ग सुखाचा आनंद तोलला असता तर स्वर्ग सुखाचे पारडे सुद्धा शिवराज्याभिषेकापुढे ताडकन हवेत उडाले असते. चला तर मग एका वैभवशाली क्षणाचे आपण साक्षीदार होऊया. 350 वर्षापूर्वी घडलेला एका रोमांचकारी दिवसाचे नव्हे तर हिंदू साम्राज्य दिनाचे भागीदार होऊया. सादर करते जाणता राजा कलाकार. सादर करीत आहोत शिवराज्याभिषेक सोहळा. महाराजांनी या वेदमूर्तींचं सप्रेम सादर स्वागत केलं. महाराजांचा रायगड कैलासाच्या दिमाखात झळकत होता. महाराष्ट्राचं हे रामराज्य आणि या हिंदवी स्वराज्याची ही अयोध्या पाहून गागाभट्टांचं अंतःकरण आषाढाच्या आकाशासारखं गैवरून आलं. ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावत लोकांना जागं केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली, शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं. लक्ष लक्ष घोडा, पायदळ,
आरमार गडकोट उभे केले तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही, ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहांनाच दंडोत घालीत राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्यसंस्कार तुम्हावर झालाच पाहिजे. पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुळजा भवानीचं आहे, हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. इदं न मम. महाराज, हे तुमचं थोरपण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवे. पण नाही गुरुजी. हे राजा, तू जर माझा नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्या. हीही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवबा. आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. रायगड आनंद, अवघं स्वराज्य आनंद. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं. केवढी ती आनंदी, भारावली, सुखावली, लाजली. आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या कणी. आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या कणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता अंगणी शिंपले केशराचे सडे. आता अंगणी शिंपले केशराचे सडे. तारी मंगल ग मंगल सगळे चौघडा धडे. तारी मंगल ग मंगल सगळे चौघडा धडे. सुख करता गणपती सजला तोरणी. सुख करता गणपती सजला तोरणी. मुखवारा ग सुखावनी नाचतो राणी. मुखवारा ग सुखावनी नाचतो राणी. राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. रायगड माणसांनी गजबजून गेला. वेदघोषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. आनंदाचा सोहळा गजी जाऊच्या अंगणी. आनंदाचा सोहळा गजी जाऊच्या अंगणी. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. राजमाता जिजाऊ साहेब. शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं. ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं. आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता. प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता. आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना
सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना, न कणता न विव्हळता. आऊसाहेबांना वंदन करण्यासाठी महाराज, महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला पडून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं. आऊसाहेबांच्या अन्याय गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे व्हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा. तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन.
विघ्नांच्या उठल्या हौसा भीम त्यावरी लोटला भरलेली चिरलेली रागे लढविली बळविली बळे पराधीनता केली सत्ता दंड चालली सदानंदी तो झाला सुख संतोष पावला एक जीव मागणे आता ज्यावे ते पदकारणे तुझा तू वाढवी राजा शीघ्र महासी देखता शीघ्र महासी देखता जय जय रघुवीर समर्थ
the lucky turn of events that by the grace of God we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of Your Majesty's coronation. On behalf of His Majesty, the King of England, and the Most Honourable, the East India Company, as their representatives, we convey to you, sire, our sincere regards and heartfelt congratulations. As tokens whereof, we present you with these jewels and gold for Your Majesty's gracious acceptance. On behalf of the English Crown and the Honourable Company, we wish Your Majesty a long and prosperous reign over these fortified mountain lands and surrounding waters. We hope that the affairs of the Honourable Company will prosper under Chhatrapati Maharaja's just and benign sovereign rule. शिवराय
समारोह समितीचे सर्व व्हॉलेंटियर्स, सर्व स्वयंसेवक, त्यांना सुद्धा मी व्यासपीठाकडे येण्याची विनंती करते. व्यासपीठाच्या पाशी सर्वांनी एकत्र उभं राहावं. नृत्य करणारे जो ग्रुप होता त्यांनी सुद्धा कृपया पुढे यावं. संस्थेचे सर्व कार्यकर्ते आणि संस्थेला मदत करणारे, संस्थेवर मनापासून प्रेम करणारे सर्वजण, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि या कार्यक्रमातून मी आरजे मानसी आंबेडकर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. माझ्या राजानं हे गाणं एका सर्वसामान्य नागरिकाच्या मनातला आवाज आहे. त्याच्या राजासाठी त्यानं गायलेलं स्तवन आहे, त्यानं गायलेलं गाणं आहे, ते त्याच्या भाषेतलं आहे. आणि त्याला सॅक्सोफोन सारखं दमदार पाश्चात्य वाद्य आता स्वरूप देणार आहे. शिवाजी महाराजांना आपण ही मानवंदना देऊया आणि त्यानंतर आपण आपापल्या घरी मार्गस्थ होऊया. स्टेज नाही चालत, म्हणजे घोडे हत्ती बित्ती सगळे आलेले आहेत, ते दाखवायला पाहिजे, ते दाखवलं नाही.
येतच आहे मी जेवायला. कोण पण